हाय फ्रेंड्स, मी सारिका करवंदे आणि परत एकदा आमच्या श्रीराम इन्व्हेस्टमेंट्सच्या म्युच्युअल फंडच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही आमचे व्हिडिओ एवढ्या आवडीने बघताय आणि जो काही आपला मागे आत्ताच बनवलेला व्हिडिओ होता SWP प्लस SIP त्या व्हिडिओबद्दल खूप लोकांचे कमेंट्स आले आम्हाला आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी प्रश्नही विचारले की मॅडम तुम्ही हे जे रिटर्न्स दाखवलेले आहेत हे रिटर्न्स जे आहेत त्यामध्ये म्युच्युअल फंड जे सिलेक्ट केलेत त्या म्युच्युअल फंडनी खूप जास्त रिटर्न्स दिलेत, पण असं जर झालं की आम्ही जो म्युच्युअल फंड घेतलाय त्याने आम्हाला कमी रिटर्न्स दिले तर आम्हाला किती मॅच्युरिटीला रक्कम मिळेल. किंवा असंही एका क्लायंटनी विचारलं होतं की ह्या SWP प्लस SIP चे जे आहे कंपॅरिझन ते तुम्ही आम्हाला FD बरोबर करून दाखवा, म्हणजे जर आम्ही FDत पैसे ठेवले तर आम्हाला किती मिळतील आणि ह्यामध्ये ठेवले तर किती मिळतील. तर असे हे सगळे कमेंट्स जे होते क्लायंट्सचे त्यासाठी आपण परत एक व्हिडिओ बनवला आहे हा आणि ह्यामध्ये आपण तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये बेसिकली मी काय केलंय तर मी FDचं कंपॅरिझन आपल्या ह्या दुहेरी जी स्कीम आहे आपली SWP प्लस SIP याच्याशी केलेलं आहे आणि जे काही प्रेझेंटेशन बनवलंय आपण त्यामधनं ते आता मी तुम्हाला शेअर करतेच. ते जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमचे सगळे जे काही प्रश्नांची उत्तर आहेत ती मिळालेली असतील असं मला वाटतं. चला तर मग मी माझं स्क्रीन तुम्हाला शेअर करते. तुम्हाला आता मी माझं स्क्रीन शेअर केलेलं आहे की ज्यामध्ये मी FD आणि SWP प्लस SIP याचं कंपॅरिझन केलंय की मी जर FDत पैसे गुंतवले असते तर किती रिटर्न्स मिळाले असते मला आणि SWP प्लस SIP मध्ये किती झाले असते. तर हे बघा, पहिला जो कॉलम आहे आपला तो FDचा आहे. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे आपली 10 लाख रुपये. मंथली आपण त्यातनं काही विड्रॉल घेणार नाही आहोत. मंथली SWP 0, सो टोटल विड्रॉल पण 0 आला. जो CAGR पकडलेला आहे FDला तो साधारणतः 6% धरला आहे, कारण आज तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकांचे FDचे इंटरेस्ट रेट बघितले तर ते 6%पेक्षा कमीच आहेत, पण आपण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी 6% धरला आहे. आणि ह्या 6%नी 10 वर्षांनंतर तुमच्या 10 लाखाचे होणार आहेत 17.91 लाख रुपये. म्हणजे FDत जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असते तर 10 लाखाचे 17.91 लाख रुपये झाले असते. आता आपण आपल्या SWP प्लस SIP कडे येऊयात. त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट अमाऊंट धरली आपण 10 लाख रुपये. मंथली विड्रॉल घेतोय आपण 6 लाखाचा. मंथली विड्रॉल घेतोय आपण 6,000चा. त्याच 6,000ची आपण मंथली SIP पण करतोय. आणि आता इथे जो इंटरेस्ट रेट पकडलेला आहे मी तो मॉडरेट म्हणजे 12% इंटरेस्ट रेट पकडलाय. म्हणजे जे आपण इन्व्हेस्टमेंट SWPच्या म्युच्युअल फंडमध्ये केले त्यांनी आपल्याला 12% रिटर्न दिले आणि आपण SIPच्या म्युच्युअल फंडमध्ये ज्या इन्व्हेस्ट केले त्यांनी सुद्धा आपल्याला 12% रिटर्न दिले. आपण मिनिमम साईडला रिटर्न धरूयात, कारण काही लोकांचं म्हणणं होतं की मॅडम तुम्ही उदाहरण घेताना खूप जास्त रिटर्न्स पकडलेत, त्यात तेवढे जर आम्हाला मिळाले नाही तर काय, म्हणून हे एक्झाम्पल घेतलं आहे. मिनिमम 12%चे रिटर्न्स पकडलेत आपण. आणि आता इथे बघा 12%नी तुमच्या 10 लाखाचे किती झालेत 31.54 लाख रुपये. मित्रांनो लक्षात आलं का, FD मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतोय 10 लाख रुपये तेव्हा 10 वर्षांनी होत आहेत 17.91 लाख रुपये आणि SWP प्लस SIP ह्या दुहेरी स्कीम मध्ये जर गुंतवले तर ते होत आहेत 31.54 लाख रुपये. म्हणजे जो काही डिफरन्स आहे दोन्हीमध्ये तो आहे 13.63 लाख रुपयाचा. हा जो डिफरन्स आहे हा लाखांमध्ये आहे मित्रांनो. 13.63 लाख रुपये तुम्हाला जास्ती मिळू शकतील जर तुम्ही SWP प्लस SIP ह्या दुहेरी स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलं. आता ह्यामध्ये मी टॅक्सेस वगैरे तर काहीच अजून कन्सिडर केलेलं नाही. म्हणजे जर आपण FDचं उदाहरण घेतलं तर FDचे रिटर्न्स पोस्ट टॅक्सेशन कॅल्क्युलेट करायला गेले ते तर खूप कमी येतात, पण आपण दोन्ही केसेसमध्ये सध्या टॅक्सचा विचार केलेला नाही. प्लेन आपण दोन्हींचं कंपॅरिझन केलेलं आहे. सो आता मला वाटतं की हा पॉईंट बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की ही दुहेरी स्कीम आपल्याला किती फायदेशीर आहे. हे प्रेझेंटेशन बघून मला नक्कीच खात्री आहे की तुमचे सगळ्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला मिळाले असतील.
अजूनही जर ह्या स्कीमबद्दल किंवा असेच म्युच्युअल फंड संदर्भात किंवा इतरही इन्व्हेस्टमेंटच्या रिगार्डिंग आम्ही काही व्हिडिओ बनवावेत, तुम्हाला माहिती द्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असेच आमच्या चॅनलचे जे काही व्हिडिओ आहेत त्याला प्रतिसाद देत जा. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.